जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पुण्यातील बिल्डरने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर पत्नी प्रतिभा धंगेकरांविरोधात गुन्हे दाखल, अन्य 14 जणांचाही समावेश। केतन सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ समोर, साखरपुड्यावेळी कुटुंबासह दोघेही आनंदात, लग्नापूर्वीच केतनला संपवलं। पुण्यातील घायवळ टोळीच्या मुख्य आरोपीला अटक, प्रशांत धुमाळला कोथरूड पोलिसांनी मुंबईतून घेतलं ताब्यात, मोबाईल दुकान चालकावर केले होते कोयत्यानं वार। बीडच्या शासकीय कार्यालयातील मारहाणीचा सीसीटीव्ही समोर, आश्रमशाळेच्या संस्था चालकाकडून महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ। त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधब्यात 20 वर्षीय युवक बुडाला, पाण्याचा अंदाज न आल्यानं अभिजित पवारचा बुडून मृत्यू। पर्यटकांनी अतिउत्साहपणा टाळावा, पोलिसांचं आवाहन। आषाढी आधी पावसाचा अंदाज, 22 जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार, आता आशा बंगालच्या उपसागराकडून। पावसाने डोळे बटारले, पिकांवर ट्रॅक्टर चालवण्याची वेळ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। कमी दरामुळे नाफेडच्या कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद, 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी। पुढच्या वर्षीच्या ऑगस्टपासून एमपीएससी परीक्षा टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन होणार, सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा। महेश ट्युटोरियल्सच्या देशभरातल्या शाखा अचानक बंद, हजारो विद्यार्थी संकटात, पालक संभ्रमात, कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं जाहीर। नीट यूजीचा निकाल जाहीर, हरियाणाचा पांशुल आणि पंजाबचा आर्यन देशात अव्वल, ओबीसी एसी एसटीचं कट ऑफ सेम टू सेम। नवनीत तिसऱ्या भाषेची सुरुवात नको, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना, 5वी किंवा 6वी पासून शिकवण्याचे निर्देश, त्रिभाषा धोरणालाही हिरवा कंदील। मुंबईतल्या प्रसिद्ध पारशी डेअरीचा परवाना निलंबित, एफडीएची मोठी कारवाई, स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा। सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा 20वा दिवस, 9 किलोपेक्षा जास्त वजन घटलं, 20 तारखेच्या मोर्चात सामील होण्याचं आवाहन। आखातात पुन्हा युद्ध पेटलं, अमेरिकेचे उत्तर इराणवर क्षेपणास्त्र हल्ले, इराणकडून शेजारी देश लक्ष्य। नमस्कार, मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात